आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बनावट मद्य विक्रीचे प्रकार। बनावट मद्य तयार करून ब्रँडेड बॉटल्समधून विक्री करणाऱ्याला अटक। त्याच्याकडून तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगरच्या शिर्डीत इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम। यात त्यांनी ट्रोलिंगवर आणि कीर्तन सोडण्याच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं। पेटा ठेवून देणार नाहीतर कीर्तन सोडणार असे इंदोरीकरांचे काही दिवसांपूर्वी वक्तव्य। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदत उद्या संपणार। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी केली नसल्याची माहिती। पुन्हा मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यांवर मंथन करणार। पुढच्या वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा। 2024 हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी। बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलकडून फाशीची शिक्षा। अनुसूचित जातीतील ज्या लोकांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळावा, सरन्यायाधीश भूषण गवईंचं मत। बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार। राज्यपालांनी नितीश कुमारांचा राजीनामा स्वीकारला। 19 नोव्हेंबरला बिहारमधल्या भाजपच्या आमदारांची बैठक। मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स मात्र कायम। सोने चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सोने 2400 तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त। राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला। मुंबईत रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशापर्यंत खाली। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा गारठणार असल्याची माहिती।